26 ऑगस्टला सोमवारी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला आवर्जून श्रीकृष्णाला एक नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य आहे लोणी, त्याचबरोबर पोह्यामध्ये दही किंवा ताक मिक्स करून तयार केलेला गोपाळकाला आणि पिवळी केळी आपल्याला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. आणि नैवेद्य दाखवताना त्यावरती एक तुळशीचं पान ठेवून नंतरच आपल्याला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे. याशिवाय तुम्ही सुकामेवा, गोविंद लाडू हे देखील नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रसादाचा शिरा, खीर यांसारखे गोडाचे पदार्थ देखील नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तर आवर्जून हा नैवेद्य श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवा आणि श्रीकृष्णाला तो अर्पण करा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्याला भरभरून शुभेच्छा.